यात्रेमुळे 2-3 दिवस आम्ही सगळेच बिझी होतो. बरेचसे पाहुणे घरी येत जात होते, त्यामुळे भारी वाटत होतं. सर्वांशी भरपूर साऱ्या गप्पा मारल्या आणि खूप मजा केली. माझ्या छोट्या मावशीला घेऊन मी शेतामध्ये फिरायला गेले आणि तिला म्हटलं, चल मला थोडेसे सीताफळं तोडून दे. आता सीताफळं तोडता तोडता मध्येच मला एका नारळाच्या झाडाला एक नारळ खूप खाली दिसला. म्हटलं चला तो आता आपण काढावा. बऱ्यापैकी सर्व प्रकारच्या फळांची झाडं आहेत, त्यामुळे असं कधी होतच नाहीये की घरचं फळ नाहीये. मला ऊस खाऊशी वाटलेला, मामांनी ऊस आणून दिला आणि आता कारखाने सुरू झालेत, सो लवकरच ऊस कारखान्याला जाईन. मी तर आमच्या सगळ्या रिलेटिव्हजला घेऊन शेतामध्ये फिरत होते, दाखवत होते कुठे काय काय. चेरी टोमॅटो तोडायचं काम सुरू होतं. आमच्याकडे लिटरली रोजचं 400-500 किलो चेरी टोमॅटो निघेल इतक्या प्रमाणात आहे, पण मार्केटमध्ये त्याची मागणी थोडीशी कमी असं मला जाणवलं. आणि सगळा खर्च जाऊन थोडं तरी प्रॉफिट राहावं असं वाटतंय. गुरांसाठी मका पेरायची होती, त्यासाठी ट्रॅक्टर आला होता. असं काही ना काही रोज आमच्या फार्म हाऊस वरती चालू असतं, त्यामुळे मला करमून जातं. गोठ्यामध्ये एक चक्कर मारली आणि माझी गडबड सुरू होती ती म्हणजे सनसेट बघण्यासाठी, कारण की आता पाऊस उघडलाय, त्यामुळे मध्ये सनसेट भारी दिसतो. माझ्या भावाने तर टाकीवरती चढून सनसेट बघितला, इतका सुंदर आजचा सनसेट.